आता आम्ही निघालो आहोत शनिवार वाड्याला। ते दीपिका आहे, मस्त तयार झालेलो आहोत। वाटत नाही आम्ही तिकडे चाललो, एक्साइटमेंट आहे। तिकडे जातो असं वाटत नाही, खूप मला असं वाटतच नाहीये, खूप वेगळी फिलिंग आहे, सांगू शकत नाही। मला असं वाटतच नाही मी मैत्रिणींना घेऊन फिरते एवढ्या, कारण खूप टाइम झाला आम्ही फिरलोच नाहीये, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहोत आज फर्स्ट टाइम। आणि पुण्याला दीपिका फर्स्ट टाइम आली आहे। फर्स्ट टाइम मी पुण्याला फर्स्ट टाइम आले, तू आले त्याच्या आधी? हो, मी एकदा आले मनाली सोबत। तर म्हणजे हा शनिवार वाड्याचा गेट आहे, आपण शनिवार वाड्याजवळ पोचलेलो आहोत। पाहूया आपण आतमधून शनिवार वाडा कसा आहे, मी तर पहिल्यांदाच आले आहे। तर चला तर मग व्हिडिओ संपूर्ण पहा। तर म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, पुणे शहरातील ही एक ऐतिहासिक वास्तू आहे। तर 18व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय इकडे होतं। तर म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार हा वाडा 21 फूट उंच आहे आणि चारही बाजूने 950 फूट लांबीची तटबंदी भिंत आहे। 5 मोठे दरवाजे आणि 9 बुरुज आहेत। तर मंडळी तुम्ही दरवाजा देखील पाहू शकता, मोठे टोकदार लोखंडी खिळे आहेत त्याला। तर आता आम्ही वाड्यामध्ये आलेलो आहोत आणि वाड्याचा हा वरचा मजला आहे। सुंदर वाटतंय ना? दीपिका कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, वाटतं कुठेतरी खरंच वाड्यासारखं आहे। म्हणजे आता त्या काळात कसा असेल तो वाडा, कसं छान ठेवलाय। तर मंडळी तुम्ही खालील दृश्य पाहू शकता, या वाड्याची खूप छान जपणूक केलेली आहे। तर मंडळी 1828 मध्ये या वाड्याला खूप मोठी आग लागली होती, मग तब्बल 90 वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपली। तर मंडळी पेशवे काळात पेशव्यांचा दरबार देखील इथे भरायचा। तर इकडे तुम्ही खाली बघू शकता, हे पटांगण आहे, इकडे मोहिमेला जाणारे जे सैन्य असायचे ते जमत असत। आणि समोरच हे मारुतीरायाचं मंदिर आहे। तर खरंच मंडळी वाड्यात प्रवेश केल्यानंतर पाहाल तितकं कमी आहे। दरवाजांची रचना बघा कशी आहे। तर इथून खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत। आणि इकडून सुद्धा आपण खाली जाऊ शकतो। तर आता आपण इथून पुढे जाऊया। म्हणजे मंडळी फिराल तितकं कमी आहे आणि थोड्या थोड्या अंतरावर हे छोटे दरवाजे आहेत खाली उतरण्यासाठी। तर मंडळी आम्ही येताना ह्या साईडून वरती गेलो होतो, हा इथून आम्ही दरवाजातून वरती आलो होतो आणि ह्या साईडला गेलो होतो आणि आता उतरताना ह्या साईडून आलो आहोत, म्हणजे पूर्ण राऊंड आम्ही फिरलो। तर इथे ही वंशावळ आहे पेशव्यांची।
तर आता आपण इथे मंदिरात जाऊया। वाडा बघा कसा दिसतोय मंडळी। आता चाललो आम्ही नाश्ता करा अण्णांच्या पोहेला। अण्णाच्या पोह्यांना वाड्याच्या जवळच हे अण्णांचे पोहे आहेत। खूप छान पोहे आहेत। पण असतो सांबार पण त्यांच्याकडे सांबार पण भेटतो, पण आम्ही नाही घेतला। हो वाव, ऊन खूपच आहे ऊन। तर हे श्रीमंत दगडूशेठ बाप्पाचं मंदिर आहे। गर्दी खूपच आहे मंडळी। हा तर मंडळी आता आपण येऊन पोचलो आहोत लाल महालामध्ये। तर मंडळी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहून औरंगजेब हा हैराण झाला होता आणि म्हणूनच त्याने शाहिस्तेखानाला पाठवलं होतं। तर खान काही महिन्यातच पुण्यामध्ये दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी निवडलेलं हे ठिकाण आहे ते म्हणजे लाल महाल। त्याने दिल्लीवरून 1 लाख फौज आणली होती आणि तो आसपासच्या गावाला त्रास देत होता आणि त्यानंतर महाराजांनी 400 विश्वासू मावळे घेऊन लाल महालात शिरले। त्यानंतर आपल्याला माहीतच आहे की शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटे कापली, त्यामध्ये तो हादरला आणि परत पुणे सोडून तो दिल्लीमध्ये रवाना झाला। तर आता आम्ही येऊन पोचलो आहोत रामदराला। तर इकडचा आजूबाजूचा परिसर खूप शांत आणि आध्यात्मिक आहे। तर हे खरंच खूप लांब आहे मंडळी, पण इकडचं वातावरण खूप प्रसन्न आहे आणि हे पुणे शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे। तर मंडळी आता आपण तुळशीबागेत आलो आहोत आणि हा तुळशीबागेतला बाप्पा आहे। कुठे ते तर मंडळी आज आम्ही पुण्यातील खूप ठिकाणी फिरलो आणि खूप दमलो। आता हॉटेलमध्ये आलो आहे आणि आपल्यासोबत अक्षय, प्रवीण आणि उमेश आहे। तर मंडळी रात्री आम्ही झोपलो, खूप दमलो होतो त्यामुळे व्हिडिओ केला नाही। ही धावती भेट होती आमची पुण्याला। तर आत्ता आम्ही दादर स्टेशनला पोचलो आहोत।
तर मंडळी व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.